नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी। संध्याकाळचे 4 वाजलेत आता। काय म्हणले आकाश? पप्पा काय बोलते बघ रे बाबू, चल। का हो, काय झालं? काय सामान आणलं तुम्ही? काय आणलं? अरे बापरे, कुंड्या आणल्या? वाव, तुमचं झाडांचं काय ना काय चालूच राहतं। तर हे बघा मंडळी, फौजी साहेबांनी झाडांच्या कुंड्या आणल्यात। तुम्ही तर गावात गेले होते ना, झाडांच्या कुंड्या घेऊन आले। अरे बापरे, हँगिंग बकेट अजून आणल्या? किती आणल्या अजून? 5 ह्या 5 हँगिंग बकेट आणि ह्या वॉल काय बोलतात याला? वॉल बकेट। हा, वॉल बकेट, पाम ट्री। हे आणले का पाम ट्री? याला वर घेऊन जायचं डायरेक्ट का? वर लावायच्या का? हा, वर। तर फौजी साहेबांनी त्या वॉल कुंड्या काहीतरी म्हणतात, काय म्हणतात हो त्याला? काय म्हणतात त्या कुंड्यांना? त्या भिंतीला लावायच्या कुंड्यांना वॉल कुंड्या किंवा वॉल शेल्फ तर वेगळे असतात, पण हे म्हणजे भिंतीला लावायच्या कुंड्या आपल्या साध्या भाषेमध्ये। तर त्या कुंड्या मागवल्यात ना, तर त्या लावायच्यात ह्या इथं, ह्या भिंतीला। हे हा स्पेस आहे ना टावरचा इथं। तर हे चिनी गुलाबाचं लावलं होतं ना फौजी साहेबांनी, एक काढलंय त्यांनी आता, दुसरं हे काढायचंय। तर इथं म्हणजे ग्रीन नेट टाकल्यापासून ते काही व्यवस्थित येणार चिनी गुलाब, कारण चिनी गुलाबाला पण ऊन लागतं ना, उन्हामध्येच त्याला फुलं येतात, छान येतं ते। तर फौजी साहेबांनी ते एक तिकडे नेलंय, आता हे पण काढतात आणि इथं आता त्या कुंड्या लावायच्या, त्याच्यामध्ये वेल वगैरे काहीतरी लावतात फौजी साहेब आता। आणि त्यांचं हे पास चालू आहे, असं ड्युटीवर ना आले ना त्यांचं काही ना काही चालू असतंय बघा। हळूहळू भरलेलं आहे ते। तर पाम ट्रीचे झाडं आणलेत त्यांनी त्या कुंड्या म्हणजे बादल्यांच्यात लावायला, ते लावायचे त्यांना। तर तेच बादली नेली त्यांनी तिकडं। तर फौजी साहेब पहिलं पण 8-10 हँगिंग बकेट घेऊन आले होते आणि पुन्हा 4-5 त्यांनी आता आणल्यात। तर त्यांचं काही असं मन भरत नाही, झाडांची भूक अशी ना आमची, ती कधीच भागवणार नाही। तर ते पुन्हा घेऊन आले हँगिंग बकेट आणि त्याला छिद्र पाडत होते ते झाडं लावण्यासाठी, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते खाली निघून जातं आणि झाडं आपले छान येतात। कोणते बारकाल्या? तर जुने पामट्र्या होत्या ना ह्या, फौजी साहेबांनी ह्याच लावल्या होत्या, ह्या फुटायला लागलेत बरं का, पण यांना ग्रो व्हायला खूप वेळ लागन, त्यामुळं त्यांनी आता पुन्हा या आणल्यात नवीन आणि हे लावतात आता याच्यामध्ये। कोथमीर उगली याच्यात हो। हा ना, मला वाटतं हे ना, हा पहिलं वर लावा, नंतर माती टाकायची। हा, व्यवस्थित लावता येते, चालतंय ना। त्याला छिद्र पाडलेत का? पाडले ना, दाखव। अरे वा, छिद्र पाडलेत। कुठं? थोडस खालीच घे, म्हणजे वरचे वेल जर खाली लोंबले ना त्याच्या खाली झाकून जाईल। हा, बाजूला। मार्कर पेन आणि फौजी साहेब असं खुणा करून घेतात, म्हणजे व्यवस्थित ड्रिल करता येईल। ड्रिल नंतर करू आहे ना? हा, 2 लावून घ्या आधी, ड्रिल मारूनच त्या कुंड्या लावा लागतात। घ्या ते काढून, तिकडे लावा पण त्याला, है ना, किचनच्या तिकडं। तर कर्दळीला हे पा येलो कलरचे किती छान फुलं आलेत। तर कर्दळीचं झाड एकच आणलं होतं फौजी साहेबांनी नर्सरीमधून, तर त्याचे 2 केलेत आता। तर त्याला असं खालून कोंब येत राहतात ना, एका कर्दळीपासून आपण भरपूर झाडं त्याचे बनवू शकतो। आणि गवती चहा लावला तुम्ही, अगदी छोटंसं बेटड होतं बरं का, हे ग्रो बॅगमध्ये लावलं होतं, इतकं छान आलंय ते ग्रो बॅग गच्च भरली आता। आणि रबराच्या झाडांच्या कटिंग पण मी अगदी छोटे लावले होते, तुम्हाला दाखवलं होतं मी, खूप छोटे कटिंग लावले होते मी, पण ह्या इतक्या छान ग्रो झाल्यात ना, किती मोठाले पान आलेत हे पा। तर फौजी साहेबांनी पाठीमाग बोरच्या पाण्याने टेरेस धुवून काढलंय ना, तर ते बोरच्या पाण्याचे डाग पडलेत ह्या रबराच्या झाडाच्या पानावरती, तर ते पुसून काढावं लागतील। ते पुसून काढले की खूप छान त्यांना अजून चमक येते। आणि हे वेल आहेत ना, तर काहीतरी वेल म्हणतात, आता मला लक्षात नाही याचं नाव,
तर ते असं लावलं ना, हे पहा असं पाईपाला फौजी साहेबांनी खाली सिमेंटाचा गट्टू केला आहे आणि वरती हे जे पाण्याचं जार असतं ना त्याचं खालची कुंडी केली आणि वरचं तोंडाचं असतं ना त्याच्यामध्ये असं ठेवून दिले ते पाईपामध्ये, त्याच्यामध्ये मातीत हे वेल लावलेत. तर ते पण छान फुटतील ना, आता नाही फुटलेच आहे, आता ते खाली लोंबतील ना, असं भरपूर खालीपर्यंत लोंबतात ते आणि एकदम ते पाईप आहे ना पूर्ण झाकून जाईन आता. पहिलं चिनी गुलाब लावलं त्याच्यामध्ये पण ते छान व्यवस्थित ग्रो झालंच नाही. तर फौजी साहेबांना माहितीच नाही की चिनी गुलाबाचा सीझन कोणता असतो काय. त्यांना वाटलं ते व्यवस्थित आलंच नाही, त्यांनी काढून टाकलं ते आणि हे दुसरे वेल लावले त्याच्यामध्ये. आता चिनी गुलाबाचा एक सीझन असतो, त्या सीझनमध्ये ते येतात आणि थंडीमध्ये ते सुकडून जातात, व्यवस्थित येत नाही. तर 1-2 ताईंनी कमेंट करून सांगितलं की ते चिनी गुलाब टाकू नका देऊ, ते नंतर व्यवस्थित फुटणार आहे. त्यानंतर मग ते बाकीच्या याच्यातमधलं चिनी गुलाब फौजी साहेबांनी तसंच ठेवलंय ते. तर असं आहे, त्यांना असं वाटलं ना की आता हे झाड थोडंसं जायला आलेलं आहे किंवा ते खराब दिसतंय, तर ते लगेच काढून टाकतात आणि नवीन लावायच्या मागे लागतात. कारण त्यांना झाडं असे टसटशीत आवडत आहेत, एकदम असे हिरवेगार, तेजदार पाहिजे. त्यांचं असं आहे. त्यांचं थोडं जरी एखादं झाड सुकल्यावून झालं की त्यांना करमत नाही. तर मंडळी हे बघा आपलं गुलाबाचं झाड. तर हे गुलाबाचं झाड किती छोटं. तर मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या घराच्या पलीकडून जे बिल्डिंगचं काम चालू आहे ना, तर तिथून सारखा ठकठक ठकठक आवाज येतोय ना, ते बरं नाही वाटत आणि ते ऐकायला पण असं कसं तरीच वाटतंय. त्यामुळं मी आवाज म्यूट केलाय आणि वर व्हॉईस करते आता. तर नर्सरीमधून आपण हे 3 गुलाबाचे झाडं आणले होते ना, सगळ्यात आधी म्हणलं येतात की नाही पाहावं. खाली ते व्यवस्थित येईनातच. मग म्हणलं आता टेरेसवरतीच लावून पाहावा. तर इतके छान ग्रो झाले तुम्ही बघू शकता. तर याला काय करते मी, कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं. तर बऱ्याचशा ताई बोलल्या, "तू डी-ए-पी खत बोलली ना, तर ते खत कसं असतं आम्हाला ऑन ग्राउंड दाखव." तर तेच दाखवणार आहे मी आणि झाडं पण कसे झालेत ना, ते पण दाखवते मी आता. तर खालचं जे गुलाबाचं झाड आहे ना, त्याला अजिबात कळ्या येत नव्हत्या, फुलं पण येत नव्हते. त्यामुळेच मी गुलाबाचे झाडं टेरेसवरती लावले होते. तर त्या खालच्या गुलाबाच्या झाडाला मी डी-ए-पी खत घालायला लागले. तर त्याला पण छान इतके म्हणजे इतके फुलं आलेत ना त्याला, एका झाडाला इतुशा झाडाला 9 फुलं आलेत एकदम. तर त्यामुळं मी इथं पण आता डी-ए-पी खत घालायला लागले ना 8 दिवसापासून. तर 8-10 दिवसातच हे पाहता गुलाबाचे हे किती मोठ्याल्या फांद्या आल्यात खालीहून. डायरेक्ट मुळापासूनच फुटल्यात त्या आणि डायरेक्ट जसं गावरान गुलाबाचं झाड असतं ना, तसंच त्या गुलाबाच्या झाडाला शेंड्याला एका गुलाबाच्या शेंड्याला म्हणजे 6 ते 7 कळ्या आल्यात. तसं कलमचं जे गुलाबाचं झाड असतं ना, त्याला एक कळी आली की दुसरी येते, तिसरी येते, असं म्हणजे एक-एक सिंगल कळी येते. पण डी-ए-पी खत जसं घातलं ना मी त्या गुलाबाच्या झाडांना, तसं असे गुच्छाने फुलं यायला लागलेत. एकदम गावरान गुलाब आहे तसं. तर जास्तीत जास्त फुलं येतात आपल्या झाडांना डी-ए-पी खत घातल्यावर. आता मी हे गुलाबाचे झाडं जे नंतर आणले होते ना 5-6, तर ह्या गुलाबाच्या झाडांच्या कटिंग केलेल्या आहेत. तुम्हाला मी पाठीमागच दाखवलं. फक्त एक जे बटन गुलाब आहे ना त्याला जास्त फुलं येतात, जास्त प्रमाणामध्ये तेवढं म्हणजे आहे, त्याला फुलं येतं. बाकीच्या कोणत्याच गुलाबाच्या झाडाला फुलं नाही आहेत सध्या. तर त्याच्यावरून तुम्हाला थोड्या दिवसात फरक जाणवणच. तर खत घातल्यानंतर झाडं कशी होतात आता. तर हे पहा डी-ए-पी खत असं असतं. एकसारखे दाणे नसतात पहा, ब्राऊन कलर असतो, काळा कलर असतो, असे 2-3 कलरमध्ये हे डी-ए-पी खत येतं. तर असा भुरका बदामी कलर आहे जरा ह्या डी-ए-पी खताचा. तर असं एकसारखे दाणे नसते त्याचे, खड्यासारखे, कधी मोठा, कधी बारीक, असे बारीक मोठे दाणे असतात. तर हे फक्त आपल्याला 7-8-10 दाणे घालायचे आहेत. छोटी कुंडी जर असेल तर 4-5च दाणे घालायचे. आता ही मोठी बादली ना, त्याच्यामुळं मी हे 7-8-10 दाणे घालते खताचे बादलीमध्ये. तर असं थोडंसं उकरून घ्यायचं अशी आधी, म्हणजे झाडाच्या शेजारची माती थोडीशी मोकळी करून घ्यायची. हे खत घालायचं आणि झाडाला भरपूर पाणी घालायचं, म्हणजे जे खताचे दाणे असतात ना, ते विरघळून जातात किंवा त्या खताने मग आपल्या झाडाला नुकसान होत नाही. तर आपले खालचे जे मोठाले पामट्र्यांचे झाड आहेत ना, तर त्याला पण मी बऱ्याच दिवसापासून घालते ना, तर त्याच्यामुळं मला याचा अनुभव आहे जरा. मोठ्याल्या झाडांना त्याचं काही नाही होत, जास्त जरी झालं तरी पण. पण हे छोटाले झाड आहेत ना, खूप नाजूक असतात ना, तर त्याच्यामुळे याला जास्त काही खत जमत नाही, हे डी-ए-पी खत. मी शेणखत भरभरून घातलेलं आहे. जेव्हा माती भरली ना, मी त्याच्यातच शेणखत मिक्स केलं होतं. पण हे डी-ए-पी खत अगदी 7-8-10, 10-12 दाणे मी घातलेत आणि पाणी घालते वरून आता, म्हणजे ते विरघळून जाईल त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला वाटलंच ना, आता हे विरघळत नाही वगैरे, तर तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं विरघळून त्याचं पाणी करून पण त्याला घालू शकता. पण दाणे मोजून घाला, जास्त नका घालू.
तर बऱ्याचशा ताई बोलल्या की डी-पी का डी-ए-पी? तर याच्यामध्ये काही ताई कन्फ्यूज झाल्यात. तर डी-पी नाही ताईंनो, डी-ए-पी असं नाव आहे त्या खताचं. तर हेच डी-ए-पी खत मी फुलझाडांना घालते आणि मोठाल्या जे आपले पाम ट्रे आहेत ना, त्यांना पण थोडं-थोडं घालत असते. म्हणजे ह्या डी-ए-पी खतानी फुलझाडांना फुलं जास्त प्रमाणामध्ये येतात आणि झाडांच्या वरची जी चमक असते ना, हिरवेगारपणा असतो ना, तो टिकून राहतो. आणि झाडांना नवनवीन ब्रांच फुटत राहतात. तर ह्या गुलाबाच्या झाडांना तुम्ही बघू शकता मी कटिंग करून आता खत घातलंय. थोड्या दिवसात ते किती फुटते ना आता. आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी छोटे-छोटे झाडं जर असतील ना, तर त्यांना 2-4 दाणेच टाका फक्त ताईंनो. जास्त काही घालू नका. नाहीतर थोडं जरी जास्त झालं ना हे खत झाडांना, छोट्या-छोट्या झाडांना, तर ते झाडं जळून जातात. तर झाडांना सुद्धा जीव असतो. त्यांना लहान लेकरासारखं जीव लावावं लागतं. जसं की आपण थोडं जरी जास्त खाल्लं ना आपलं पोट दुखायला लागतं, तर त्यांचं पण तसंच आहे. खत थोडं जरी जास्त झालं ना, तर ते असं मरायला लागतात, सुकायला लागतात, ते खराब होऊन जातात. तर असं आहे त्यामुळं थोडीशी काळजी घेऊनच आपण खत पण घालायचं. थोडं-थोडं घालायचं. आता 4-5 दाणे घाला, महिन्यानी पुन्हा 4-5 दाणे घाला, तर झाडं छान राहतात. पण असं नाही की आता एकदमच मी मूठभर घालते आणि मग ते झाड छान होईन, पटकन तूप खाल्लं की लगेच रूप येईन असं नाहीये. आमच्या फौजी साहेबांनी एकदा तसंच केलं होतं. त्यांना वाटलं की मी आता डी-ए-पी खत आहे ना जास्त घालतो आणि मग माझं झाड खूप भारी होईल. तर त्यांनी पण असं बचकभर, मूठभर ते खत घातलं. पण 2-3 दिवसातच ते झाड मरून गेलं आणि त्यांना खूप पस्तावा आला. तर असं आहे त्यामुळं थोडंसं सांभाळूनच झाडांना खत पण घालायचं. आणि हे पहा फौजी साहेबांचं कसं खटाटोप चाललंय. तर ज्या भिंती मोकळ्या राहिल्यात ना आता टेरेस गार्डनमध्ये आपल्या, तर त्यासुद्धा मोकळ्या सोडायच्या नाही आम्हाला. तिथं सुद्धा असं कुंड्या लावायच्यात आणि त्याच्यामध्ये पण झाडं लावायचेत असे लोमते झाडं, मनी प्लांट म्हणा काय-काय. तर त्यांनी असं हिरवागार मस्त भिंती करून टाकायच्यात म्हणले. तर त्यांचं असं आहे. तर तुम्हाला मगाशी दाखवलंच मी हँगिंग बकेट त्यांनी भरपूर आधीच आणून लावल्यात. त्याच्यामध्ये वेल पण लावलेत. पण आज पुन्हा ते 5 हँगिंग बकेट घेऊन आले. त्यांचं काही मन भरत नाही. तर आधी ज्या लावलेल्या हँगिंग बकेट आहेत ना, म्हटले त्याच्यामध्ये एक लावू अजून आपण, म्हणजे अजून दाट छान दिसते ना ह्या कुंड्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पायडर प्लांट आहेत ना, तर माझ्याकडे एक झाड आहे हे पहा. तर याच्याच कटिंग त्यांनी एक लावली. पण त्याच्यानंतर मला असं थोडंसं ते विरळ वाटलं. म्हणलं भरपूर त्याच्या हे बेबी प्लांट आलेले आहेत ना, स्पायडर प्लांटला जे पाय फुटतात ना झाडाला, तर त्याच्यापासून म्हणजे आपल्याला भरपूर झाडं तयार करता येतात. तर खाली असे हे बेबी प्लांट तयार झालेले तुम्ही बघू शकता. तर त्याला मुळे पण फुटलेले असतात. तर ते अजून आहेत म्हणलं अजून लावून देते मी त्या हँगिंग बकेटमध्ये. म्हणजे एकदम हिरवीगार कुंडी होऊन जाईल 8-10 दिवसामध्ये. तर राजू काय करतोय ज्या कलरच्या बादल्यामध्ये आम्ही पाम ट्रीचं झाडं लावले होते ना, तर एक खूप जुनी अशी पाम ट्री होती आणि त्याच्यापासून भरपूर असे बेबी प्लांट निघले होते ना छोटे-छोटे. तर फौजी साहेबांनी त्या कलरच्या बादल्यामध्ये ते लावून दिलते. पण वरचं जे पान आहे ते सुकले झालते, ते कापून टाकले होते आणि मला वाटलं की आता ते व्यवस्थित पटकन ग्रो होणार नाही. त्याच्यामुळं ते काढून टाकायचेत आणि फौजी साहेब आज जे पाम ट्रे घेऊन आलेत ना नवीन, ते त्याच्यामध्ये लावायच्यात. आणि हे पहा आपलं क्रासुलाचं झाड. तर याला कुबेराचं झाड पण म्हणतात आणि कोणी क्रासुला पण बोलतं. तर इतकं भारी झाड आहे ना हे. आपल्या म्हणजे जे मनी प्लांट असतं, बांबू प्लांट असतं, जे लकी झाडं असतात ना, तर त्यापैकीच एक हे. तर हे झाड माझं 4 वर्षापूर्वीचं आहे. खूप जुनं आहे. त्याचं खोड एकदम जाड झालंय तुम्ही बघू शकता. तर हे झाड आहे ना खाली होतं पहिलं आपलं ग्रीन नेट लावलं नव्हतं ना, त्यावेळेस मी ते पोर्च जवळच तिथं ठेवलं होतं सावलीला. पण काय व्हायचं फौजी साहेब पोर्च धुवायला लागले का बोरच्या पाण्याने ते फौजी साहेब त्याला बोरचं पाणी घालायचे. त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाढतच नव्हतं. जेवढून तेवढंच राहायचं आणि हे पानं पण आता एकदम मोठाले झालेत त्याचे. पहिले पानं एकदम बारीक-बारीक असायचे. तर आता वरती ठेवले ना मी नेट खाली टेरेसवरती आणि त्याला गोडं पाणी देत होतो आम्ही. खारं पाणी नाही देत. तर त्याचे पानं इतके मोठाले झालेत ना, त्याचं खोड एवढं जाड असून पण त्या पानांचं वजन त्याला झेपवणं झालंय. ते असं खाली वाकायला लागलं होतं पार. त्यामुळं म्हणलं त्याच्या 1-2 कटिंग बाजूला काढावा आणि दुसरीकडे रोपायला लावा. तर त्याच्या कटिंग जरी लावले ना आपण, तर ते छान ग्रो होतात, रोपतात चांगल्या. त्याच्यामुळं म्हणलं त्या कटिंग कापून घ्यावा आणि त्याचे वेगवेगळे झाडं बनवावा आणि खाली एंट्रन्सजवळ ठेवावं 1-2 झाडं क्रासुलाचे. कारण आपलं जे मेन दरवाजा आहे ना, त्याच्या एंट्रन्सजवळ उजव्या बाजूला क्रासुला, जेड प्लांट, बांबू प्लांट, त्यानंतर मनी प्लांट, क्वाईन प्लांट हे ठेवलेलं खूपच चांगलं असतं. तर सगळेच झाडं माझ्याकडे झालेत ना आता.
तर म्हणलं कॉईन प्लांट, जेड प्लांट आणि क्रासुला, मनी प्लांट हे मी तयार करते एक एक झाड. आता आपल्या मेन दरवाजाच्या उजव्या बाजूला तिथं काउंटर आहे ना, तिथं मस्त ठेवून देईन मी. तर मनी प्लांट मी जो आपला माठ आहे ना, जुना माठ, तो अर्धा कापलेला आहे. त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलाय ना, आपल्या मेन दरवाजाजवळ तिथं खाली ठेवलाय मी. इतका भारी झालाय तो, एकदम मस्त गालीचा झालाय. एका बादलीमध्ये पण मनी प्लांट लावलेला आहे मी. आता हे बाकीचे झाडं पण मी तिथं लावणार आहे. तर ते कशात लावणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आता. तर हे पहा फौजी साहेबांचं हे बकेट, हँगिंग बकेट लावायचं काम चालू आहे. तर पहिली एक एक त्यांनी असं थोडी तुटाक लावली होती, पण त्यांचं काही मन भरलं नाही. त्यामुळे ते आता मध्ये मध्ये पुन्हा एक एक हँगिंग बकेट लावून राहिले. तर माझ्याकडं कॉईन मनी प्लांट एकच होतं, तर ते पण खूप शुभ असतं लावलेलं ना. तर त्याला मी काय सांगितलं होतं फौजी साहेबांना की याचं रिपोर्टिंग करा तुम्ही. तर मला वाटलं ते व्यवस्थित रिपोर्टिंग करतेत. त्यांना माहितीच नाही ते झाड कसं असतं काय असतं ना. त्यांनी त्याच्या मुळ्या एकदम विस्कटून टाकल्या होत्या आणि सगळा राडा करून टाकला होता. तर मी काय केलं तर हे पहा, जे छोटे छोटे माझ्याकडे डुबे असते ना, सगळे गोळा केले जुने पाने आणि त्याला छिद्र पाडून त्याच्यामध्ये माती भरली आणि कॉईन प्लांटच्या जे मुळ्या होत्या ना, फक्त मुळ्या लावल्या होत्या मी त्याच्यामध्ये. तर इतके छान पानं फुटलेत ना आतून, तुम्ही बघू शकता. एकदम असं मस्त गालीच्या होईन त्याचा आता. तर खालची माती ना ती सुद्धा नंतर दिसत नाही, एवढा मस्त गालीच्या होतं ह्या कॉईन प्लांटनी. तर तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करा कॉईन प्लांट म्हणून, तुम्हाला ते झाड पण दिसन, किंवा यूट्यूबला पण सर्च करा कॉईन प्लांट, खूप भारी असतं. तर त्याच्या कटिंग लावल्यात तर मी भरपूर ठिकाणी, तुम्ही बघू शकता आता मस्त यायला लागल्यात. तर याच्यातलंच कॉईन प्लांट मी 1-2 घेते तिकडे लावायला. आणि हे पहा, जेड प्लांट आहे ना, तर त्याच्या पण 1-2 कटिंग घेते आणि क्रासुलाच्या पण 1-2 कटिंग घेतल्यात मी. तर सगळं मी गोळा करते आता. आणि हे झाडं कशात लावणार आहे मी, मातीच्या भांड्यामध्ये लावणार आहे मी. तर मातीच्या भांड्यामध्ये मला स्वयंपाक करायला पहिल्यापासून खूप आवडतो. तर माझ्याकडं 3-4 भांडे आहेत असे खराब झालेले. तर खालून थोडेफार त्यांना असं जास्त दिवसाचे झाले का त्यांना चिरा पडतात, नाहीतर मग खालून खवले निघतात. तर ते कसं असतं, बिना पाण्याचं जर जास्त वेळ तापलं ना भांडं, त्याचे खवले उडतात, नाहीतर मग त्याला चीर पडती. तर असंच काही माझ्याकडून पहिलं झालेलं आहे ना. तर माझ्याकडे हे 3-4 भांडे आहेत मातीचे. तर याला काही छिद्र वगैरे पाडायची गरज नाही पडत, कारण जास्तीचं पाणी ते ड्रेन होऊन जातं त्याच्यातून ना. तर ऑलरेडी त्याला अशा चिरा पडलेल्या आहेत ना, त्याच्यामुळं थोड्या अगदी पडलेल्या आहेत, काहींचे खवले उडालेले आहेत. तर त्याच्यामध्येच मी आता माती भरली आणि साईडनी जी दोरी आहे ना त्याने बांधून टाकलं, म्हणजे ते मातीचं भांडं म्हणजे थोडंसं सेफ राहतं, फुटण्याची शक्यता कमी असते असं बांधून टाकल्यावर. त्यामुळे मी ते थोडंसं असं बांधून टाकले आणि माती भरून आता त्याच्यामध्ये स्पायडर प्लांटचे जे मी कटिंग आणले होते ना, बेबी प्लांट, ते लावलेत थोडेसे. आणि जेड प्लांटच्या 2 कटिंग लावल्यात. आणि दुसऱ्या मातीच्या भांड्यामध्ये मी आता क्रासूला लावते मध्यभागी 2. आणि साईडनी कॉईन प्लांट आणले ना मी, हे पहा त्याची कुंडी जरा थोडी तुटायला लागली ना काळी, त्याच्यामधलाच कॉईन प्लांट काढून मी आता ह्या मातीच्या भांड्यामध्ये लावते साईडनी आणि मध्ये क्रासूला लावून देते. तर याच्यामध्ये मी कॉईन प्लांटचे जे मुळ्या असतात ना त्या लावल्या होत्या, त्याच मस्त फुटल्या होत्या. तर कॉईन प्लांटचं कसं आहे, एक जरी मुळी असतील ना त्याच्यापासून भरपूर झाडं तयार होतात, एकदम असं मस्त हिरवागार गालीचा तयार होतो. तर ह्याच मुळे मी आता याच्यामध्ये लावून देते, छान ग्रो होतील. तर जे काळं मातीचं भांडं आहे ना, हंडी, तर त्याच्यामध्ये मी कॉईन प्लांट लावले, तुम्ही बघू शकता. आणि मध्यभागी असं क्रासूलाच्या कटिंग लावते. आणि हे पहा, फौजी साहेब आणि राजूचं पाम ट्री लावायचं काम चालू आहे. तर फौजी साहेब काय करतात, झाडं लावतानाच मातीमध्ये थोडंसं असं खत मिक्स करतात आणि मग झाडं लावतात, म्हणजे बरेच दिवस खत द्यायची करायला गरज पडत नाही. त्यानंतर मग 1-2 महिन्यानंतर पुन्हा थोडंसं वरतून असं माती मोकळी करून खत घालतात ते. तर आपल्याकडं सोनचाफ्याचं पण एक झाड आहे आणि हे देवचाफा आहे ना, याचे पण 2 झाडं आहेत. तर याला हमेशा फुलं राहतात, 12ही महिने फुलं राहतात. तर सदाहरित झाड पण म्हणतात याला. आणि ह्या चाफ्याच्या फुलाला केतकीचं फूल पण म्हणतात. तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की केतकीचं फूल हे महादेवांना चालत नाही. तर हे चाफ्याचं फूल कधी आपण महादेवांना वाहायचं नाही. जसं की आपण तुळशीचं पान महादेवांना वाहत नाही, त्याचप्रमाणे हे केतकीचं फूल म्हणजे चाफ्याचं फूल महादेवांना चालत नाही. तर दिवस मावळायला गेला होता. मग झाडं लावायचे आम्ही थांबवले. खाली गेलो, खाली थोडंसं फ्रेश झालो, मी कपडे चेंज केले. दिवसभर मला साडीत राहायला काहीच वाटत नाही, पण संध्याकाळी थोडंसं असं ड्रेसमध्ये छान वाटतं नाही का. तर रात्रीचं मी ड्रेस किंवा नाईट ड्रेस घालत असते. ड्रेस चेंज म्हणजे साडी चेंज केली, मी ड्रेस घातला
आणि फौजी साहेबांच्या मित्राच्या इथून हे रानमेवा आला होता आपल्याला. तर रानमेव्यामध्ये गव्हाच्या वंब्या, त्यानंतर ज्वारीचे हुरड्याचे कणस, हरभरा, पपई, त्यानंतर मकाचे कणस, अजून शेवग्याच्या शेंगा, असं बरंचसं त्यांनी दिलं होतं गोणीमध्ये भरून. लसण पण आलं आहे त्यांच्या एकूण तर 4-5 गड्ड्या त्यांनी लसणाच्या पण दिल्यात. तर नेहमी त्यांच्याकडूनच मला लसण असतो. राजू म्हणला, मी हरभऱ्याच्या घाट्या तोडतो भाजण्यासाठी, तोपर्यंत तू भाकरी करून घे. आणि आम्हाला वांग्याचं भरीत, बटाट्याचं भरीत करायचं होतं ना, तर ते नंतर म्हणलं आरामध्ये भाजावता येते वांगे बटाटे, आधी भाकरीच करून घेते, म्हणजे नंतर आपल्याला आर पडतो भाकरी आधी केल्यावर. त्यामुळं मी लागले बाजरीच्या भाकरी करायला चुलीवर अशा मस्त. तर चुलीवरच्या भाकरीची चव काय वेगळीच लागते. तर 4-5 भाकरी होईपर्यंत राजूनी मकाचे कणस सोलून ठेवले, हरभऱ्याच्या घाट्या तोडून ठेवल्या आणि सगळा भाजीपाला एकत्र होता ना तो वेगवेगळा करून ठेवला. तर माझ्या झाल्या भाकरी करायच्या. त्यानंतर मी त्याच तव्यावरती मग हरभऱ्याच्या घाट्या टाकल्या भाजायला. आणि हरभऱ्याच्या घाट्या भाजले की मग मुलं बोलले की चुलीमध्येच कणसं पण भाजव. तर गॅसवर कणसं भाजले ना मकाचे, काय होतं वरचे त्याचे सालपाटं गॅस तिथे जळाले जातात आणि आतमध्ये ते कच्चंच राहतं. त्यामुळं ते असं कणसं चुलीमध्ये आरावरती भाजले ना ते आतमध्येपर्यंत मस्त भाजले जातात आणि खूप मस्त खरपूस लागतात. तर हरभऱ्याच्या घाट्या भाजून झाल्या, मी मुलांना खायला दिले. राजू, आकाश, सागर पण आलाय आणि फौजी साहेब मस्त बाजूवर बसलेत घाट्या खात. तर त्यांना म्हणलं, आमच्यात काय तुम्हाला आवडत नाही का, तिकडं लांब लांब बसलेत. तर ते पण मग उठून आमच्या जवळ आले घाट्या खायला. तर घाट्या आम्ही खात होतो आणि एकीकडं चुलीमध्ये मकाचे कणसं पण भाजत होते. मकाचे कणसं भाजून झाले की मग मी वांगे पण याच्यामध्ये आरामध्येच टाकून देईन म्हणलं भाजायला. तर वांगे आणि बटाटे असं आरामध्ये भाजल्यावर त्याचं भरीत खूप भारी लागतं. सिंपल त्याच्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर, मीठ, थोडंसं तेल घातलं ना आणि ते मिक्स करून घेऊन जरी खाल्लं ना बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तरी पण ते छान लागतं. तर मकाचे कणसं पण भाजून झाले, मी मुलांना दिले खायला आणि आता वांगे बटाटे मी भाजायला घालते आरामध्ये आणि नंतर भरीत करून मग सगळ्यांना जेवायला पण देते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.